रेग्युलर्स आला किंवा आम्ही काय हे नाही रे रस्त्यावर पडलेले किंवा तुझ्या कॉलेजच्या टपरीवरचे नाही. तुला हे पण कळलं पाहिजे ना की तुझ्या जेवढं वय आहे ना तुझं एवढं ह्यांची करिअर्स आहेत रे. आता हळूहळू जे तुझे प्रश्न आहेत ना ते अशा लेवलला येत चाललेत की आम्ही तुझे मित्र आहोत आणि तू आमची कशी पण घेऊ शकतो असं. त्याचा एपिसोड करायचा का तुला आमची कशी घेतली आणि तेजस खूप मोठा शहाणा आहे. ए तू बंद कर रे कॅमेरा बंद कर तू पण रे. आता आपण चाललोय हॉटेल मालवणला. विजू सरांचं वन ऑफ द फेवरेट हॉटेल पैकी हे एक आहे. खाताना पिताना म्हणजे पाणी वगैरे हे तेव्हाच हे असे विषय निघतात ना की हा किस्सा तो किस्सा. आता बेसिकली हा जो एपिसोड आहे ना हा जितका कॅज्युअली आता चालू झालाय ना तसाच कॅज्युअल असणार आहे हा. म्हणजे कसं असतं की कुठलीही गोष्ट करणं खायची गोष्ट नाहीये. त्याच्यातलं एक आहे सिनेमा. तो आता मी चाललो आता बघूयात की काय काय मागवतो आम्ही खायला. कुठलीही गोष्ट करणं ही खायची गोष्ट नाहीये. त्यामुळे खाता खाता ती खायची गोष्ट करणं हे असं भारी वाटतं. म्हणजे असं सभ्य बसून नाही होत की हा हे असं आहे ते तसं आहे. पहिला मेन प्रश्न म्हणजे सगळ्यांनाच आहे की ऍक्च्युली तुम्हाला डिरेक्टर म्हणून की मामाच्या गोव्यालाच का बँकॉक पटाया थायलंड हे का नाही. कारण मी एपिसोड पाहिलाय स्ट्रगलर सालाचा. त्यात तुम्ही तो ओपनिंग सीन सांगितलेला की दोघं उतरतात. तू गप्पा मारायला आलास का आग लावायला. नाही आग लावायला नाही सर. अरे यांच्या मनात आग पेटेल जर आता जे मामाच्या गोव्याला गेलोय त्याच्यात लोकांना बघू देत की काय गोव्याला धमाल केली आम्ही. 31 जुलैला रिलीज झालं ते बघतील आणि मग आपण ठरवू शकतो ना की पुढे बँकॉकला जायचं का. पुढचं नाव रे बेबी मावशीच्या बँकॉकला. अंकुश आता तुम्ही फूडी आहात का. हो खूप आवडीने जेवतो. पण मग तुमचं असं भारी असं एकदम बेस्ट फूड म्हणजे ते असं की मला हे पाहिजेच मी कधीही खाऊ शकतो. वडापाव कधी कधी मुंबई कोर ना. हा माहिती आहे पण कुठेही गेली तरी म्हणजे जेव्हा नाटकाचे शोज आम्ही करत होतो तेव्हा मला माहिती असत की दिनातला बाहेर त्याने आपल्या गेटचे येस लाईन लावतात त्याला. हो इव्हन ठाण्याला गडकरीच्या खाली जे आपलं कॅन्टीन बाळू म्हणजे शिवाजी मंदिरचा तिकडचे वडे असे ठरलेले गोष्टी आहेत. म्हणजे छबिलदासचा वडा श्रीकृष्ण वडा. मग गोव्याच्या शूटिंग गोव्याला जेव्हा शूट करत होतात तुम्ही तेव्हा तिथे असं काही रस्सम पाव फेमस आहे. असं चिकन किंवा फिश किंवा अंड किंवा कुठलीही गोष्ट असेल त्याच्यात असा रस्सा टाकून देतो. त्याचा एक पोई असतो आणि तो खूप फेमस आहे त्या एरियामध्ये गोव्यामध्ये. आणि गल्ली बोळ्यात खाण्यासारखी गोष्ट आहे. गाडीवर खाण्यासारखी गोष्ट आहे. ते खूप आवडतं मला. आम्हाला संजय मोने अतुल परचुरे विजय किंकरे या लोकांनी आम्हाला दाखवलेली गोष्ट. गोवा म्हटलं की ते आठवायला लागतं. मग तुम्ही ते शूटला रोज नाही गेलो पण एवढा वेळ मिळाला नाही आम्हाला. पण एक दिवस आमचं त्या चर्च पाची शूटिंग होतं पणजीला. त्या दिवशी खाल्लं मात्र जेव्हा नाटकात काम करत होतो तेव्हा मडगावला एक हॉटेल होतं अशोक असं. तर तिथे ना मुर्दुसे मिळतात. माशाचा प्रकार आहे आणि तिथला राईस असतो जो उकडा राईसचा असतो तसा खास गोव्याचा मोडसो. तर एरवी कधी त्यावेळी तरी की जेवायला आम्ही ग्रुप बसला नाटकाचा ग्रुप जेवायला बसला तर सगळ्यात आधी माझा हात धुतलेला असायचा खाऊन पटकन आणि सगळेजण जेवत असतात आरामात. पण गोव्यात अशोक हॉटेलला सगळ्यांना माहिती असायचं. भरत जाधव विजय चव्हाण क्रांती रेडकर सुप्रिया ज्यांनी त्या नाटकात काम केलं त्या सगळ्यांना माहिती असायचं की आता हा बसलाय ना ते मुर्दुसे राईस आणि त्याच्यावर ग्रेव्ही खायला सगळ्यांचे हात धुवून बाहेर खाली उभे असायचे. माझं चालूच असायचं. रस्सा संपला बस आणला राईस संपला राईस आणला मुर्दुसे संपले मुर्दुसे. इतका आवडीने खायचो. माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट आहे की गोवा म्हणले की ओके रस्सा पाव झाला आता मुर्दुसे. पण आयुष्यात एकदा करावी ना गोवा ट्रिप मित्रांसोबत. खूप वेळा करावी. एकदा काय आयुष्यात ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता जगावं असं वाटतंय ज्या वेळेला असं वाटेल की मुक्त व्हावं असं वाटतंय ज्या वेळेला असं वाटेल की तो सेकंड काटा
घड्याळाचा बोचतोय हा. सतत, सकाळी ऑफिस, संध्याकाळी ते, मग घरी आल्यावर हे हम्म. ह्याच्यापासून कुठेतरी लांब पळून जावं असं वाटतं. तर एकच डेस्टिनेशन आहे गोवा, म्हणून मामाच्या गोव्याला जाऊ. तरुणाईचं तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र आहे तरुणाईचं. बायको सोबत किंवा फॅमिली सोबत गोवा जाणं आणि मित्रांसोबत गोव्याला जाणं ह्याच्यात फरक आहे का? मला विचारतोय? हो. अरे खूप फरक आहे. फरक म्हणजे एकदम ईस्ट वेस्ट आहे हे सगळं. मग काय फरक आहे? मग आता माझं लग्न नाही झालं सर, मग तुम्ही कसं अलर्ट कराल मला? नको करूस लग्न. तो गोव्याबद्दल विचारतोय. बाय. फारच इमोशनल झाला. बायकोला घेऊन गेल्यानंतर आपल्यावरती खूप जबाबदारी असते आणि मुलं जर का असतील तर मग यांना अमुक एक पद्धतीचं खायला हवं आणि मग त्यांचे फोटो काढा, त्यांच्या बॅगा सांभाळा. ओ माय गॉड, सगळ्या वेळेला की मग सगळ्या शेवटी आणि तोपर्यंत किती वेळ लागतो तुला? तुझं वेगळंच असतं नेहमी काहीतरी असं कोंबडेपणा. मित्रांबरोबर तसं नसतं. मित्रांबरोबर तुम्ही जिथे बसलाय तिथेच जन्नत आहे, तेच स्वर्ग आहे. सुरू आहे. त्यांना मुलींचं ठरलेलं असतं की त्यांना बीच वरती अशा पद्धतीचे कपडे हवेत आणि अशा पद्धतीचे फोटो हवेत. मुलांचं काय नाही, हाफ चड्डी उघडे धमाल फुल फोटो, आडवे तिडवे कसे पण काढा, हॅपी. आणि फोटो नाही काढले तरी कशाला मरायला फोटो पाहिजे ते. आम्ही काय गोव्याला फोटो काढायला आलोय? नाहीतर मग काय, काय- मग काय रादर ते करायला आमचे लागलं? फोटो बाहेर येऊ नयेत म्हणून आलेलो तू एकदा आमच्या बरोबर गोव्याला चलच. डन डन. आता 31 ला आधी थिएटरात ये. पण मला ते बाईक बुक करून हा. असं फिरायला फार आवडतं. तर मी त्या दिवशी तुमचं ते युट्यूबवर नाटक बघितलं, गोपाळा रे गोपाळा. तर त्या पहिले तर सर ते एंड जो आहे सल्यूट सर ते. पण मला ते विचारायचं की जेव्हा तुम्ही तुमच्या स्ट्रगलिंगच्या ह्याच्यात होतात, म्हणजे तुम्ही, केदार शिंदे सर, भरत सर, तर तेव्हा तुमचं असं जो ट्रायो, डेडली ट्रायो असं म्हणतात आता आमच्या एजन्सीमध्ये, डेडली ट्रायो म्हणतात की हे जे 3 मित्र आहेत, तर तुमचं असं तुम्ही कुठे फिरायला किंवा तुमचा काही किस्से आहेत का त्यावेळेस? खूप आहेत असे. कारण काय झालं, महाराष्ट्राची लोकधाराचा शो करत असताना आम्ही गावागावी फिरतो. नागपूर म्हणा, कोकण म्हणा, विदर्भ म्हणा, कुठे पुणे, मुंबई, सगळी ठाणा बिणा सगळीकडे. तर त्यामुळे ना दरवेळेला काही ना काही किस्से होत राहायचे. त्यामुळे धमाल असायची, नवीन नवीन गोष्टी कळत राहायच्या. आणि त्यात ते ग्रुप जे ओन करायचे, जे मेन होते आमचे शाहीर साहेब, असे स्ट्रिक्ट आणि हे होते. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या माई असायच्या, म्हणजे त्यांच्या मिसेस असायच्या. सो ती आमची सगळी काळजी घ्यायची. एक 30-35 जणांचा ग्रुप असायचा. आम्ही आता जी खाली बस लागली तशा टाईपची बस होती, 407. त्या बसमधून फिरायचो. 407 नंबर होता, म्हणजे अच्छा, गाडीचा मॉडेल 407. 407. अच्छा अच्छा. सो आम्ही घरी सेकंड फ्लोअरला त्यांच्या जायचो, तिथलं सगळं पायपिटीपासून बसमध्ये भरण्यासाठी हा. सामान काढायचो, सगळं भरायचो, मग बस निघायची, मग गावगाव फिरून सगळं आलं की परत बस येऊन लागायची, मग त्यातून सगळं सामान काढायचं, वरती ठेवायचं. या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी. त्यामुळे किती किस्से घडले असेल विचार. त्यानंतर मग ऑल द बेस्ट नाटक केलं, अमुक नाटक केलं, त्यामुळे किस्सेच होते. पण मग तुम्ही तिघही असं फूडी आहात, म्हणजे फूडच्या हो. की नाही, मला भरत पण खूप आवडीने खातो, केदार पण खूप आवडीने येतो, सगळेच. म्हणजे बारागावचं पाणी प्यालेलं आम्ही आहे. मध्यंतरी बरंचसं शूट होतं, आता थांबायचं नाही ठाण्यात. आणि त्याच वेळेला इकडे आपल्याकडे एक कोकण महोत्सव लागला होता. तर मी सगळं शोधलं, प्रॉन्सचं कोणाकडे चांगलं आहे, पॉम्फ्रेट कोणाकडे चांगलं आहे, आणि सगळं घेऊन त्याला मी सेटवर घेऊन गेलो. ही वॉज सो हॅपी. अरे क्या बात आहे, असं झालं त्याला, मस्त मजा आली. ते लेन्सवर पाणी पडते बहुतेक. घेतोस का थोडं तू? पण सर ते ह्यात पण प्रकार असतो ना, तवा फ्राय आणि ते रवा फ्राय, तवा फ्राय. तुमचा फेवरेट काय? तवा फ्राय. तवा फ्राय. ते कधी कधी ना ते रवा फ्राय मध्ये काय होतं, इतका तो रवा असतो त्याने ना त्या मूळ चवच मारते. चव आहे ना. जसं मला ड्रिंक्सच्या वेळेला पण मिक्स केलेलं काय आवडत नाही. कोल्ड ड्रिंक टाकून जे ड्रिंक घेतात त्यांच्याबद्दल मला कीव वाटते त्यांची, की अरे जो पानी से नहाएगा वो लिबाज बदलेगा, जो पसीने से
नहाएगा वो एक दिन इतिहास बदलेगा. ते आहे की काय काय गोष्टी असतात ना की त्या पद्धतीनेच खायच्या असतात ऑफकोर्स. की रूल बुक. हा, तसं ह्याचा काय रूल बुक आहे काय? ह्याचं रूल बुक आहे ना. समोर आलं की खायचं. नाही, आणि काही लोक म्हणजे आता समजा उदाहरण दाखवतो, म्हणजे आता हे याच्यात काटे आहेत ना, हा. तर काही लोक असं म्हणतात की अरे ते काटे काय ते काटे चावायचे खायचे. तुला माहिती ना, पापलेट जेव्हा आपण हे खातो काटे ना, कोण बाहेर पापलेट काढतं? असं मस्त आहे की तू काट्यांसकट चावून खाऊ शकतो. त्याचं काटा पण इतकं टेस्टी आहे, आणि त्या काट्यामध्ये बोन मेरो असतो, फायदेशीर असतो. जे तुम्ही लोक गोळ्या घेतात ते आपलं कॉड लिव्हर ऑइल पाहिजे म्हणून, इकडे तुम्हाला आहे ना. तर तू भोळीचा काटा कधी प्यायलायस? नाही पण मला ते मी ते तोडून पितात हो मी पाहिलेलं. मडक्यासारखं. हा, ते हा. तर तुम्ही खूप फूडी आहे ना, येस. म्हणजे असं म्हणजे तुमचं असं एकदम फेवरेट असं काही नाही ना, सगळंच फेवरेट. आणि नाही असं नाही, माझं फेवरेट म्हणजे फिश, सी फूड मला खूप आवडतं. आणि मी वेडा आहे सी फूडसाठी. सी फूड नसेल तर रोजच्या जेवणात तर मला जेवण जाणं रोज? हो, मी ऑलमोस्ट रोज खातो सी फूड. पण असं काय आहे तुम्हाला की तुम्हाला मे बी नाही आवडत? जसं मला भेंडी नाही आवडत. मला पण नाही आवडत रे. सेम टी. भेंडी सारखा फुकरट पदार्थ नाही रे. भेंडी म्हणजे काय त्याच्यामध्ये का म्हणजे ते कसं आवडू शकतं ते बुळबुळीत, आणि ते हा काय ते ते असं शिस्तच नाही रे त्याला. हा, शिस्त नाही, शिस्त भारी मला दिलंय तुम्ही, शिस्त नाही. विजू सरांनी सध्यात गेलं. हा, तुझं ते प्रश्न तर चालू राहते. प्रश्न चालू राहते. ते होतं. दुसऱ्या वाढून घेतलेले आहेत. माझं खेकड्यावर एक अतिप्रेम आहे. म्हणजे मी ह्या पृथ्वीवर जन्माला आलो कारण इकडे दोन गोष्टी आहेत, एक हापूस आंबा आणि दुसरा खेकडा. नाही तर मी या पृथ्वीवर येत नसतो. आपलं हे वेगळं. मला गोव्यात सगळ्यात आवडतं ना ते खानावळी शोधून खाणं. गल्ली बोळात जायचं आणि तिथली लोकल खानावळ शोधायची. आपण गेलो होतो ना एकदा. माझ्या खाण्यात कसं असतं, फिश करी राईस असतो, हा, तिकडे फिश अनलिमिटेड असतं. म्हणजे फिश करी मिळते तुम्हाला. फ्राय फिश तिकडे फारसं कोण खाणार येत नाही. एक राईस असतो, करी असते, एक भाजीच असते, आणि हे असतं आपलं कोकमाचं सार. पण त्यांचं जे हुमण असतं, त्याला हुमण म्हणतात गोव्यामध्ये. ते हुमण जे असतं ना, त्याला जी टेस्ट असते ती फक्त गोव्यातच मिळते. तुला इतर कुठे मिळणार नाही तशी टेस्ट. मी करीन ट्राय हे. नक्की. चोणक खा. चढा. आणि गोव्याला मी तर म्हणेन तुला ना, तू मगाशी पण विचारत होतास, तर गोव्याचीच बायको बघ जमली तर. एक सेरेडोरा नावाची, सेराडोरा नावाची एक स्वीट डिश मिळते, फार भारी असते. हा. ना तुला स्वीट खूप आवडतं ना? मला खूप आवडतं. पण कितीही खाऊ शकता. कितीही नाही खाऊ शकत, पण मला खावंच लागतं. माझं पोट डायजेशनच नाही करत अदरवाईज अन्न. मला संपूर्ण म्हणजे पूर्ण अन्न झालं ह्याची मला हेच नाही येत नाही. मला सिनेमाच्या सेटवर मी याला स्वीट खायला बंदी केली होती, कारण त्याचं वजन थोडस कमी दिसला पाहिजे तो. तर ह्याने इतक्या विविध मार्गाने लपवून खाल्लेलं आहे. आणि ना ह्यांना इमोशनल करायचं ह्याला आणि ह्याला. मला हे आता जसलं काय वाक्य बोलून घाणेरडं काहीतरी. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. मला पोटात डायजेशन नाही. असलं काही नसतं कधी. एकदा असा पकडला की मी आलो आणि हा स्वीट खात होता, आणि त्याने नाही दादा खरंच मी नाही खाल्लं. म्हणलं अरे इथे लागले, इथे ते जे खाल्लंच ते, आणि ते लागले ते साफ करायला म्हणून त्याने इथला हात काढला तेव्हा इथे लपवलेला दुसरा हातात. तर तुम्ही सावंतवाडीला गेले? सावंतवाडीला भालेकर खानावळचं अरे एक नंबर भालेकर. म्हणजे तेव्हा मी आधी नाही खायचो, मी तिथे खाल्लं, त्याच्यानंतर मग माझी ती चव डेव्हलप झाली. मी तिकडे जेवलो पहिल्यांदा. आतमध्ये जाऊन ते सगळे ज्या बायका आहेत बनवतात त्यांना जाऊन नमस्कार केला. म्हणलं
थँक्यू, धन्यवाद. इतकं सुंदर जेवण देतात तुम्ही. हो 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 आणि एक ते मिडबावकर मिडबावकर हो 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 शाळेजवळ एक नंबर. तू मगाशी बोललास ना गोव्यातली काय डिश, आपल्याकडे तर फार मिळत नाही. फिश आंबोटी, आंबोटी आंबोटिक त्याला म्हणतात. आंबोटी. ती आणि चोणक फार आपल्याकडे फारसा मिळत नाही. मला तिथे फार आवडतो खायला. उकडा राईस, फिश आंबोटिक आणि चोणक. गोव्यात असे मोठे जेवण शोधण्यापेक्षा ना छोटे छोटे मी तुला मगाशी जसं विजू बोलला की खानावळ्यांमध्ये जे तुला टेस्ट मिळेल ना तुला मोठ्या हॉटेलमध्ये मिळणार नाही. मोठ्या हॉटेलमध्ये काय असं ना ते कम्प्लीट म्हणजे पोर्तुगीज टाईप ते बनवतात जे मोठे हॉटेल्स आहेत गोव्यामधली. आपण बोंबिलला जेवलो होतो काय? बोंबिल गोव्यात पण सुंदर, खरं गोव्याचं एक नंबर. मी स्टार टेस्ट आहे ते ह्युमन टेस्ट आहे. आणि मग असं जेवायचं. हा सायंटिफिक जेवण याला म्हणतात की त्याचा प्रत्येक हे कळलं पाहिजे. कंगवा. पापलेटचा कंगवा झाला पाहिजे. आणि गोव्यात ना तेथे गोवन पद्धतीचे करी राईस मिळतो असं लिहिलेलं असेल तिथे जायचं. नाही जायचं. जसं महाराष्ट्रात इथे उत्तम महाराष्ट्रीयन जे पद्धतीचं जेवण मिळतं तिथे जायचं नाही. चुलीवरचं चुलीवरचं ठीक नाही आहे. महाराष्ट्रात राव महाराष्ट्रीयन पद्धतीचं मिळालंच पाहिजे ना. तसं गोव्यात जायचं नाही, ते फसवणूक आहे. तुम्ही तिघं कसे ओळखताय कधीपासून ओळखताय एकमेकांना? काय चांगला नाही आता काय रे काय सांगतो तुला माझा जन्म झाला काय खाताना विषय काढलास तू? मी डोळे उघडले आणि मी मनुष्य जातीवरती एक नजर फेकली, करुण नजर फेकली, करुण दया. आणि मला दिसले काही लोक मैत्रीसाठी सुचलेले जवळ बोलवलं, म्हणजे दुबईत घेतलं, प्रेम दिलं आणि माझी मैत्री त्यांना ऑफर केली. आणि आज काही बघतोय त्यांनी मैत्री स्वीकारली आणि आता त्यांचं ते आनंदी आहे. बघ त्यांचे चेहरे बघ, है ना. कोणाचा आनंदी दिसला तुला या वाक्यावर? हे बघ, बाबाचं झालंय. किंवा बाबाला झाली. हा बाबाला झाली आहे. बाबा माझा इंडस्ट्रीतला पहिला मित्र. कुठे भेटलात? नाटकाचा प्रोड्युसर होता माझा. त्याच्यानंतर काही त्याने कधी हिंमत केली नाही काही प्रवेश करायची. हो रे. त्याच्याकडनं माझी ठाण्याच्या ग्रुपमध्ये मैत्री झाली सगळ्यांबरोबर. आणि मग मला लक्षात आलं की तो कोणालाच हवा असं वाटत नाही. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ. आणि मग त्याने ओळख करून दिली आणि मला या सगळ्यांनी आपलं म्हटलं. असं मी या ग्रुपमध्ये आलो. संजय तू बाबाजी आमच्या दोघांची आमची मैत्री पहिली हो पहिली आमची मैत्री झाली खूप पूर्वी. एका शिबिरात आम्ही काय नाट्य आम्ही शिबिरात शिकायला गेलो होतो. शिकायला गेलो. नंतर आम्ही शिबिर घेतलं तिकडे. आम्ही शिबिर घेतलं म्हणजे पहिल्या दिवशी प्रत्येकाला एक ऍक्ट करायचं होतं की असं असं गुणगुणी करावं. तर हा बाई बाजूला बसलेला हा म्हणाला आपण दोघांनी करूया. म्हटलं हा दोघांनी करूया असं म्हणून मी 10 मिनिटाचं स्किट केलं. प्रत्येकाने केलं. 10 मिनिटाचं स्किट केल्यावरती तो जो कार्यशाळेचा संचालक होता तो आम्हाला खांदा टाकून बाहेर घेऊन गेला. इथे गडकरीलाच होतो, गडकरीच्या रिहर्सल ग्रुपमध्ये बाहेर घेऊन गेलो. म्हणाला मी तुमचे पैसे पण परत करतो पण आता हे शिबिर ना तुम्हीच सांभाळा कारण तुमचे एवढे प्राईड विद्यार्थी आजपर्यंत माझ्या शिबिर झालेले होते. नंतर मग आमची मैत्री झाली. मैत्री झाली. तेव्हा बाबा माझ्या सकट अनेक जणांचा जसा आज विजू आहे तसा हा पालक होता. म्हणजे अनेक आमचे काही मित्र आहेत जे इथे बोलत नाही पण सुलभ शौचालयात जाण्यासाठी ₹1 लागायचा तोही बाबा स्पॉन्सर करायचा सकाळी घरी जाताना. सो जेव्हा मी माझं कॉलेज ऍडमिशन घेतलं, खरं गेलो नाही, मी बाबा बरोबर त्याच्या ठाणा कॉलेजला पडलेलं असायचो कॅन्टीन. ठाणे कॉलेज हो, हो माझं पण ठाण्याच कॉलेज तसं. तुम्ही पण सेफ? हो हे मला सिनियर आहेत खूप. खूप नाही. खूप वगैरे बोलून त्यांनी खरा आम्ही 3rd इयरला होतो तेव्हा तो फर्स्ट इयर. हा फर्स्ट इयर मी 11वीला होतो तेव्हा. माझी आणि विजूची भेट कशी माहिती ना, बांदोडकर कॉलेजची एक इंटर कॉलेज डेकॅनचं डिरेक्ट करत होतो. मी गेलो होतो, एक 10-12 मुलं होती.
आणि त्यांची एकेकाची ऑडिशन घेतली वगैरे, तुम्ही आहात की नाही बरोबर, करू शकता की नाही, कितपत तुम्ही करू शकता मोठे रोल किंवा छोटे रोल काय. तर होते 2-3 मुलं होती, पण मला असं एक तरी चांगला मुलगा त्यामध्ये पाहिजे होता. सरांना म्हटलं काय सर येऊन मुलं जरा बघा ना अजून कोणतरी चांगला. अरे विजूला विचार ना, विजू करेल. म्हटलं कोण विजू आहे? विजू म्हणे आहे ते, तू विचार त्याला, तो विजू करेल. म्हटलं ओके. मग 2 दिवस झाले कोण आलं नाही. प्रिन्सिपलकडे पण गेलो. प्रिन्सिपल म्हटलं हो ते मुलं थोडी नाही, मला अजून चांगली मुलं पाहिजेत. अरे विजू म्हणे आहे ना, विजू म्हणे करेल. दुसऱ्या एक शिक्षिका आल्या, म्हटलं काय कशी चालली रेसिल? म्हटलं हा चांगली चालली आहे. विजू म्हणे नाही तुझ्या ह्याच्यात. म्हटलं विजू माने ये है कौन विजू माने? प्लीज मत बोलना, आपको धर्मेश मास्टर ने सिखाया. क्या? मैं ही धर्मेश हूँ सर. तू बोले तू विजू मानेला भेट ना, विजू माने तुला मदत करेल आणि ते तुला मुलं पण देईल, तो सुद्धा पण काम करेल. म्हटलं अच्छा एवढं मल्टी टॅलेंटेड पेक्षा ठीक आहे म्हटलं बघूया कोणाचे. तर मी आपलं विजू माने शोधत तुम्हाला म्हणायचं तो तिकडे आहे. अशी चारही बाजूनी असा मुलींचा घोळ आणि मध्ये हा कन्हैया बसलेला होता. विजू माने आधी तिथे मुली बाजू, विजू माने हाक मारली, विजू माने तर त्या मुलीच्या बाजूला दिलं. तुम्हाला असं एक हाडाचा सापळा दिसला ना मुलींच्या मध्ये असा. ट्रू फ्रेंड्स. तर मी म्हटलं विजू माने हा. म्हटलं अरे मी सायन्स कॉलेज एकेंगा बसवतोय, तू काम करणार का? नाही. मला त्याने ठाणे कॉलेजवर राज्य केलं 3 वर्ष. त्याला एक हाडाचा सावळा शुल्लक माणूस अतिसामान्य माणसा नाही असो. हा एवढा कुठला अगो, मला अशी चिडीत गेली डोक्यात. म्हटलं ह्याची एकदा वाजवणार मी, भेटला पाहिजे मला. फेऱ्यामध्ये आला की हा सापडला. तो आयुष्यभर अजून बदला. पण मग तो जो ग्रुप असतो ना प्रत्येक फ्रेंडचा, त्यात कसं एक जण असतो जो म्हणजे त्याला काय म्हणतात, तो एक प्लॅन करणार ट्रिप. एक असतो जो नेहमी कारणं देत असतो मी नाही येणार. एक असतो तो झोपतच असतो बसमध्ये. असं तुमच्या ह्याच्यात तुम्ही काय पर्सनॅलिटी आहेत त्या ह्याच्यात? नाही येणार वगैरे नाहीये. हा झोपत असतो. झोपत पण नाही मी नाही येत असं वगैरे असं नाहीच कोणी ना. अरे उलट आम्ही एकमेकांच्या सहवासासाठी एवढे आपापले हा. नाही म्हणणं ते शक्यच नाही. आम्ही उलट आम्ही असलेली का बाजूला सरून आम्ही जाऊ पिकनिकला. सगळ्यात पिकनिकला पहिला नंबर होकार असलेला माणूस म्हणजे बाबा. ओके. मला खूप उत्साह असतो की आपण कुठेतरी बाहेर गेलो पाहिजे. ओके. जागा शोधण्याचं आणि स्पॉन्सर करण्याचं काम संतोषकडे असतं. जर का संतोषला कळलं की संत्या 25 तारखेला आपल्याला जायचं, मुळशी, लोणावळा, इगतपुरी, नाशिक, तू सांग कुठे. संतोषची एक खासियत आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात त्याचा खूप जवळचा मित्र असतो. आणि एकदा मी ते करून बघणार आहे की आपण ते नकाशा आहे ना तो असा गोल फिरवायचा आणि बोट असं ठेवायचं. हंगेरी, बुडापेस्ट, तिथेही काढेल आणि कोणी असं म्हणजे गरीब शुल्लक पिल्लक अशी मैत्री नाही. सगळे आहे टॉप क्लासचे सगळे. जाके देख रिकॉर्ड में कौन है, इंसान है कि भगवान. ते सगळं स्पॉन्सर करण्याचं काम हे संत्याकडे असतं. संतोष. पण डेट जी आहे ती फायनल होते फक्त विजू मानेच्या सुट्टीवर. आणि ती आदल्या दिवशी सुद्धा कॅन्सल होऊ शकते. फक्त विजू माने हो म्हणतो त्या दिवशी आमची पिकनिक निघते. आणि वर्षभर विजू माने टाळत बसतो, फक्त त्याच्या वाढदिवसाला हो म्हणतो. तुम्ही कुठल्या ह्याचे आहात पर्सनॅलिटी, टाईप ऑफ पर्सन इन मी सगळ्याला हो म्हणतो. सगळ्यांना? मी सगळ्याला हो. आणि मग उत्साही चला इकडे जायचं. हो चला ऑर्डर करायची म्हटलं तरी तुम्ही जे खाल मला काहीच नाही. अच्छा कुठे जायचं गोव्याला? हा. कुठे मॉरिशस. तू विचार कर, तो राहतो परेलला, आम्ही ठाण्यातले. याला त्या दिवशी रात्री 8 वाजता सांगितलं, किती वाजता उशिराच असं काहीतरी, की अरे पाऊस पडतो बेकार, ये बसूया जरा गप्पा मारत. हा परेल वरून आला रे. म्हणजे हा अरे मी तर म्हंटल मी तर तुमची मैत्रीच नाही ठेवणार. मी जर परेलला राहत असतो मी ठाण्यातल्या माणसांबरोबर मैत्रीच केली नसती. अंकुश दादा काय येतोय,
आणि त्याची गाडी त्या ड्रायव्हर नसताना उबर करून आला तू, पण आला. अंकुश दादा आला पण आला थोडा वेळ बसला आमच्यावर गप्पा वगैरे मारल्या आणि मग गेला. पण अंकुश सर, मी तुमच्याबद्दल ऐकलंय, म्हणजे असं रिसर्च टीमने मला सांगितलं की तुम्ही कुठल्याही पार्टीज कुठेही गेला तर तुम्ही पटकन असं गायब होऊन निघून जाता. सर का, म्हणजे असं प्रत्येकाला बाय वगैरे बोलून? नाही, मला असं म्हणायचं की ना, त्यांनी मूड तुटतो सगळ्यांचा आणि मग घ्यायला पण आठवतं, अरे हो लेट झालं, किती वाजली, अरे 1:30 वाजले, मला पण लिहा, असं हळूहळू व्हायला लागतं. ते करायला नाही पाहिजे असं मला नेहमी. छान मस्त एन्जॉय करत हळू जायचं, गाडी बसायचं, निघून जायचं, करू एन्जॉय. आणि ते होतच, प्रत्येकाला आठवण येते. आणि त्याला अजून काही सापला जायचं, अरे मला 2 वाजता जायचं. पण मग तुम्ही तसं खूप अलर्ट आहात की तुम्हाला माहिती की ह्या टायमिंगला आपल्याला आपापल्या ह्याच्याप्रमाणे ते ऍडजस्ट करून जायचं. बाबा ओके, सकाळी मला लवकर जायचं का, मला काम आहे का. तो फक्त मित्रांच्या गप्पांसाठी येतो. मित्र आहेत का, गप्पा आहेत का, मज्जा करूया. आणि ही नेव्हर गॉसिप्स. ह्याच्या तोंडून आणि अशोक शिंदे हो, या दोघांच्या तोंडून किस्से ऐकवतील, पण कधीच कुणाबद्दल वाईट असं की हा असाच आहे, तो तसाच आहे. मग त्या किस्स्यांमध्ये कधीतरी आपण चटणी मीठ लावून, म्हणजे तो अजून रंगवून त्याच्याबद्दल अजून वाईट काहीतरी, तर असं कधीच त्याने केलेलं नाही. नाही तोच नाही, पण हे मी तुला खरं सांगतो, आमच्या चौघांपैकी म्हणजे कोणीच असं नाही की उगाच कोणीच तरी बदनाम. आणि आम्ही अशा गॉसिप करण्यासाठी भेटत पण नाही, भेटलो तरी गॉसिप असं आम्ही भेटल्यावर आम्ही इंडस्ट्रीला गप्पा मारतच नाही. आम्ही एकमेकांचीच मारत असतो. गप्पा. पण संतोष दादा, मी असं ऐकलं तू खूप भारी कुक आहेस. हा, भारी आहे की मला माहित नाही, पण मला लव्ह कुकिंग, मला आवडतं. प्रचंड आवडतं मला कुकिंग करायला. मॉडेस्टी नाही, कसं बोलू, अरे मी बेस्टच कुक आहे असं नाही. असं बोललो रे, असं जर बोललो असतो ना, लिहून देतो. हे तिघही बल्लवाचारी आहेत आमचं, बल्लवाचारी. आणि खरंच त्याच्या हाताला इतकी मस्त टेस्ट आहे आणि तो त्याच्या कुकिंग मध्ये ऑलवेज वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि ते प्रयोग चक्रवणारे असतात, पण ते टेस्ट घेतलेलं कळतं की वर्थ आहे. जसं की काय, तुम्हाला काय आवडलेलं जसं बनवलेलं त्याने? एकदा त्याने मला चायनीज पोहे, कांदे पोहे बनवून दिलेले. चायनीज कांदे पोहे? हा, चायनीज कांदे पोहे. चायनीज कांदे पोहे तू जेव्हा ते बघितले असतेस, त्याने काय रे हे काय बनवलं बाबा, तू खाऊन बघ चायनीज कांदे पोहे. असं म्हणजे एकदा ती टेस्ट घेतली कळतं. जेव्हा तू बघशील तेव्हा किंवा तू सांगेल ते पदार्थाचं नाव किंवा काय टाकून बनवलं, तुला वाटेल की नाही हे आपल्यासाठी नाहीये, पण तू टेस्ट घेतल्यावर कळतं की नाही वर्थ आहे. मी खरं सांगतो, तो तसा आहे, त्याच्या हाताला टेस्ट आहे आणि तो ते म्हणजे तू गुणगुण जाऊन करतो. ते त्याला कुकिंगवर प्रेम असतं ना, तो कसं ते मग्न होतो ते बनवण्यामध्ये, तसं तो मग्न होऊन करतो. आमचा आता जो सिनेमा बघायला पण खूप आवडतं. आता जो आपला मामाच्या गोव्याला जाऊया जो सिनेमा येतोय, तर संतोष काय करायचा, संतोष अप्रतिम कॉफी बनवतो. हो, आई शपथ. आणि ती कॉफी बनवून संध्या आम्हाला सगळ्यांना द्यायचा. संध्या कॉफी, तर संध्या कॉफी बनवते. माने दुधाची कॉफी कधीच पित नाही. हा, एमी पण असं सगळ्यांचं होतं. आणि तिथे ना तलप व्हायची, म्हणजे त्या शूट मध्ये ना हे संतोषला सांगणार कॉफी. एकदा काय झालं, एकदा संतोष बाबावर रुसला. अरे आमचं भांडण झालं मरणाचं, आमच्या दोघांचं ते होतच असतं. 4-5 दिवसांनी आमचं खूप भांडण झालं आणि मी दोघंही रागवलो होतो. अख्खा दिवस आम्ही बोललो नाही. रात्री मी विचार केला, यार उद्या पण जर बोललो नाही तर कॉफी मिळणार नाही. म्हणून मी त्याला छान छान गिफ्ट घेऊन गेलो. गिफ्ट आणले, कॉफी दे. आवडलं मस्त. पण त्याच्यात काय झालं, तरी हा बोले ना. मग ह्याने इगोवर घेतलं आणि हा म्हणाला की आपण दूध आण, गुळ आण, कॉफी आण. आता हा कॉफी, ह्याने कॉफी बनवायला घेतली. ओके, तर हा कॉफी बनवणार म्हणजे काय की 4 माणसं वेगळी काम करणार.
एक पाणी गरम कर, एक कॉफी त्याच्यात टाक, एक दूध. अरे एवढा नाही ना, अरे असं करत करत आणि कॉफी बनवली. बरं, एक कॉफी काय केली, माझ्या हातात देऊन मला घेऊन ये. म्हणलं का, तू दे. खुशा ओके. तर ती त्याची सॉरी म्हणायची पद्धत होती. बहुतेक, पण याने प्यायल्यानंतर ह्याला कळलं असेल ती पद्धत इतकी थुकरट होती. त्या गाडगड्या चवीची ती कॉफी होती, मी पण प्यायलो नाही. मला पश्चात झाला. ह्याने मला विचारलं कशी झाली बाबा, म्हटलं नाही रे, नाही जमली. तुमच्यात आता कधी ह्या लेवलचं भांडण झालंय का की नाही तुला तोंडच नाही बघायचं? त्याच लेवलचं होतं. आणि ते दर 4 दिवसांनी होत असतं. आणि लेवल तिथूनच सुरू होते. सिनेमा ज्यावेळेला करायचं ठरलं त्यावेळेला मी पहिलं काय केलं तर यांना बोलवलं, बसवलं. हे बघा, सिनेमा करायचा आहे, मी प्रोड्यूस करतोय, तर तुम्ही भांडणार असाल तर आपण आत्ताच बंद करू, म्हणजे हे पुढे व्हायलाच नको. हं. भीती सतत ना आता जसं. तर ह्यांनी सांगितलं मी विचार करून सांग. सामान्यतः अपेक्षित आहे ना की ओके चल, तसं नाही, मी विचार करून सांग. मग ह्यांनी आपापल्या अटी ठेवल्या. हा जर असा वागला तरच मी भांडणार नाही, हा म्हणे हा जर असा वागला तरच मी भांडणार नाही. मी ह्याच्याकडे आलो, म्हटलं सिनेमा काही होणार नाही. ह्यांच्या अटी सांभाळत बसू का मी सिनेमा डिरेक्ट करत बसू. मग याने ते बरोबर मनगटाचं काम केलं, ती बोटं एकत्र आणली. काहीतरी बोललं असेल, मला सांगितलं नाही त्याने आजपर्यंत, म्हणजे काहीतरी बोलणं झालं असेल तुमच्या तिघांचं. आणि नाही असं नाही, हे ऑलवेज आमच्या तो सगळ्यांचं हा स्वप्न आहे. आमचा मेन दुवा आहे. तो आम्हाला सगळ्यांना सांधून ठेवणार आहे. दिलच्या ते मधलं सैफ अली खान होतं. कारण माझं संतोषचं आमचं म्हणजे क्रमाक्रमाने सगळ्यांची भांडणं होत असतात आमची. ह्याच्याशी कधी होतं की आमचं दुवा असतो तो, त्याला कुशा असा बोलला, तो असा वागतोय, याला काय अर्थ आहे का, मी बोलतो. आणि एक काळ असा येईल की आम्हाला एकमेकांशी भांडायचा जर कंटाळा आला, पण ती इच्छा मरणार नाही, तर आम्ही चिठ्ठ्या टाकू आज कोण कोणाशी भांडणार. आणि भांडणं तर पाहिजेच नाही. मतभेद, वाद, संवाद, विसंवाद झाले पाहिजे. ही जी फिल्म आहे ना, ती आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं. ही स्ट्रगलर सालाची एक फिल्म झाली पाहिजे. म्हणजे आम्ही दोघं असताना आम्ही खूप बोललो, आम्ही खूप विषय पण काढले, ह्या विषयावर करू, त्या विषयावर करू, पण ते काही कधी जमून नाही आलं. सिनेमा पण ती गोष्ट जेव्हा ती एक युरेका मोमेंट होती जी ह्यांना सापडली ती, आणि असं झालं की यार फायनली आपल्याला गोष्ट सापडली, आता सिनेमा करूया. तर आम्ही त्या सगळ्या प्रवासात एकत्रच होतो. पण ऍक्च्युअल जेव्हा त्या आगीत उडी घ्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की भाजून फक्त विजुमाने निघणार आहे. तू एक वाक्य बोललं ना की आपलं ते स्वप्न होतं, तर गंमत काय माहितीये ना, मला खूप असं ते वाक्य असं आता पटकन होतं की आपलं स्वप्न किती सहज अंकुशने स्वतःच्या पापण्यात घेतलं ना. व्हेरी गुड. म्हणजे आता त्याच्याकडे जरा कॅमेरा फिरव, तर त्याच्या डोळ्यातही ते स्वप्न कॅमेऱ्यातही दिसेल तुम्हाला की हेच स्वप्न आहे की हा सिनेमा लोकांच्या खूप पसंतीस उतरावा, असं ते जे आमचं स्वप्न आहे. आपण सिनेमा करतो कशासाठी, म्हणजे पैसे मिळवणं हा त्यातला एक व्यावसायिक यशाचा भाग आहे, पण त्यातही लोकांचं जे प्रेम आहे ते त्याच्यातून द्विगुणित अनेक पटीने वाढणं आपल्यावरचं, हाच त्यातला भाग आहे. आणि मैत्रीचं मोल सांगणारा चित्रपट आहे ना, आणि तो प्रत्येक मित्राने, प्रत्येक माणसाने बघावा ज्यांनी मैत्री जपली आहे, जो मैत्री जपण्यासाठी धडपडतो, तर प्रत्येकाने ते बघावं की मैत्री काय असते. इतकी जीवापड मैत्री, म्हणजे एका क्षणी आम्ही ठरवतो की तुझी तोंड बघायची नाही, तुझं तोंड पण नको, ह्याच्यामुळे भेटू पण नको. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्याची आठवण येते, यार काहीतरी चुकलं, यार माझं पण काहीतरी चुकलं असणार, उगाच संतोष भटकणार नाही, मी पण काहीतरी मूर्खासारखं बोललो असेल, काहीतरी रिॲक्ट झालो असेल मीडियाला. पण तुला गंमत सांगतो, शूटिंग सेटवरची आम्ही राहिलो होतो ना, ते बीच कनेक्टेड 2 टेंट होते असे, म्हणजे लाविश टेंट, आमचा टेंट आणि बाजूला ह्यांचा टेंट. आता त्या टेंटमध्ये आम्ही दोघं राहायचो.
हा त्या टेंट तुम्ही मध्ये आणि संतोष दादा. संतोष. आणि मी आणि याच्यावर मी बोले ना, हा हा इतका निच्चड नालायक आहे निच्चड ना, आहे हा. सांगतो का, हा बाकीच्या वेळेला त्याच्या बरोबर चिकटणार जाणार. हा. बाबा 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 आम्हाला टेनमेंट होण्याचं कारण याला कंटेंट हवा असतो. हा कळलं? विषय हवा याला असतो. विषय हवे असतात आणि ते जगायला. आमच्याकडे मिळतात की हे दोन एक उंदीर एका पिंजऱ्यात टाकले की कसे बांधतील आणि मग तो कसा सापडलं या आनंदात असतो. असा आणि विकृत हा जागा राहायचा रात्री आमचा आवाज येतो काय नेमकी भांडतायत का जागेत? हे बघ अलार्म लावलेला असायचा 4:45. ओके 4:30 वाजता बाजूच्या टेंट मधनं, विचार करा, बाजूच्या टेंट मधनं आमच्या टेंट मध्ये शिव्या ऐकायला येतात. तुझ्या आईची, तुझ्या तुझ्या आईची, तुझ्या माईला, तुझ्या तुला केलंय तू अशा ना शिव्या. तर मी उठून शबीर दादा चलो अलार्म हो गया. आणि तुला सांगतो त्या भांडणाच्या ह्याच्यात त्यातला एक जण तयार होईल, दुसरा तयार होईल. हा मग आम्ही कॉफी एकत्र घ्यायचो, आम्ही ब्लॅक कॉफी आम्ही तिघेही एकत्र घ्यायचो. तर तिथे तोंड फिरून ब्लॅक कॉफी घेत आहे, हा याच्यासाठी कॉफी बनवतोच आहे. हे मैत्री. सगळं हे सगळं चालूच आहे. शिव्या तिथे कंटिन्यू आहेत आमच्या. हा भांडतो आणि ह्याची सॉरी म्हणण्याची पद्धत आहे ना, काय माहितीये का, की आता याला सॉरी म्हणायचंय मनापासून. याला कळलंय की आपली चूक आहे, तर हा म्हणतो की तू हा त्याचा सॉरी आहे. हा ह्याचा अर्थ सॉरी कुठल्या तरी भाषेत असेल. तर तू sorry घ्या. सॉरी म्हणजे तू चुकतेस. हा, ही याची कुठल्या तरी पद्धत आहे भाषेत यार. आणि संतोष आहे ना, संतोष अत्यंत भाबड्या मनाचा आहे. स्वतःला लगेच हर्ट करून घेतो आणि संतोष एका कोशात जातो. म्हणजे मग मी नाही बोलत तुमच्याबरोबर. अरे मग नाही बोलत म्हणजे तो 1-2 तास नाही, मग 2-4 दिवस नाही बोलत. मग हो 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 तो रुसतो. त्याला आम्ही मागे म्हंटल माहिती का, आम्ही एकदा आम्हाला सापडलाच सध्या एकदा दोघांना. आम्ही त्याला म्हटलं अरे तू इतका कोशात जातो, तुझ्यापर्यंत पोहोचणं कठीण होऊन असतं माहिती का तुला. मग तो त्याच्यातनं जेव्हा बाहेर येईल तेव्हा येईल. मग तो एकदम यारो का यार, मग तो यारो का यार. पण तोपर्यंत संत्या म्हणजे, आणि ह्याच्या बोलण्यानेच तो सगळ्यात जास्त हर्ट होतो आणि हा त्याला हर्ट करत राहतो. तरीही आणि मुद्दाम करतो, हा, मुद्दाम. मी मुद्दाम ज्यावेळेला सांगितलेलं असतं की आता नको, तो इमोशनल त्या कड्यावर आहे. हो काय बोलतो, मग त्याला मजा यायला मग त्याला मजा यायला लागते. पिन मारणारा मित्र आहे हा. पिन मारणारा मित्र की शांत नाही बसा. ह्याचं कॉम्प्लेक्स बघितलंस तू. ह्याचं रोज शूटिंगचं पॅकअप झाल्यानंतर हा माणूस लाल रंगाची माती कुठली फासून चेहऱ्याला रोज फेस पॅक लावून बसायचा. दिवसभर काय व्हायचं रे, खूप ते उन्हात हे करून रात्री जरा ते चेहऱ्याला थंड हवं. दुसरं काहीच हे नाही ना. निर्मदेने काय आम्हाला स्पा वगैरे हे दिलं नव्हतं, त्याच्यामुळे ते आता त्यांनी spa आहे. नुसता स्पा मागितला असता. पण आमचं काय होतं, आम्ही थोडंसं आम्ही आमच्याच याच्यासाठी कधी कधी असं आम्हाला वाटलं की आपण डॅमेजिंग तर होत नाही ना, आम्ही गप्पा गंमत. आणि एका सीनला ना अशाच गमतीत मी अंकुश दादांकडे दादा आणि अंकुश दादा त्या सीनच्या त्या झोन मध्ये होते. त्या झोन मध्ये होते. अंकुश दादा जेव्हा रूम मधनं निघायचे ना, तेव्हाच ते त्या कॅरेक्टर मध्येच असायचे. एकदम ताजा अभ्यास करून आलेले एकदम नाही का सुपरस्टार. आणि आम्ही आपले आमचं तर शेवटचं ऍक्शन म्हणेपर्यंत आमचे 25 चाललेले असायचे. गंमत चालली असेल. आणि विजू आणि हा आम्ही तिघा मस्ती करतो. हा डोळे मिटून तसं तो मेडिटेशन, तसं रोलचा विचार की आता कसं मला डायलॉग घ्यायचं. आमचं काय मी कुशा बसा था, त्याला जरा शांतता मिळू दे. ही मिळाली तुला कधी? पण अंकुश दादा ऍक्शन काय सगळ्याला म्हणतोय तू पण? हा जर फक्त त्याचे एकट्याचे सीन असायचे तेव्हा मिळाली त्याला. पण अंकुश दादाचा कट लागला हो. आणि रोल झाला की एक इतकं वेगळं वातावरण होऊन जायचं. हिप्नोटाईज व्हायचो. म्हणजे आम्ही काम करत असताना मी हिप्नोटाईज व्हायचो की
म्हणजे मी विजूला पण किती वेळ बोललेलो शॉर्ट म्हटलं विजू यार अंकुशला या पिक्चर मध्ये घ्यायचा सगळ्यात तुझा बेस्ट निर्णय आतापर्यंतच्या आयुष्यात. हिप्नोटाईज म्हणजे आम्ही काम करता करता हिप्नोटाईज होतो. आयुष्य तुझं ट्रान्सफॉर्म करायचं स्वतःला पटकन. आणि ती नजर आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ठहराव. ही गोष्ट ज्या अभिनेत्याला मिळाली ना तो अभिनेता कधीच मागे वळून बघत. तो या माणसाकडे ठहराव. तुला थोडं आणि तो पुस्तक ठहराव तो स्क्रीनवर पण दिसतो. थोडं पुस्तकी वाटेल पण परिसर स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. काही वेळेला लोखंडच राहतं. तसं दादाच्या स्पर्शाने माझं सोनं झालंय. बाकी लोखंडाविषयी मला काय बोलायचं नाही. आहे तिकडे रॉड. पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट की ना आपल्या प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असा एक मित्र पाहिजे की जो तुम्हाला त्या जागेवर आणून ठेवेल की मजा मस्ती हा आपल्या मैत्रीचा सगळ्यात मोठा भाग आहे पण तो तेवढाच भाग नाहीये. आता आपण सेकंड लोकेशनला चाललोय कारण कुशल दादाला खूप स्वीट आवडतं म्हणून आम्ही चाललोय हवाई कोणाला स्वीट खायला कारण जेवल्यानंतर गोड तर लागतेच ना. सर काय मागवायचं इथे? काय मिळतं इकडं चांगलं. आपली जागा कॉफी आणि इटालियनसाठी जास्त फेमस आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण कुकीज चालू केलेत सध्या. न्यूयॉर्क स्टाईल फॅट बॉय कुकीज आहेत आपल्या इकडे. डेझर्ट मध्ये काय फॅट बॉय कुकीज आहे ते तुम्हाला खूप आवडतील. अच्छा. फॅट बॉय म्हणजे याचे मला कॉफी नको त्याच्यात दुसरं काय जिंजर काय जिंजर कोल्ड ब्रू आहे. जिंजर काय जिंजर पण तुम्ही आईस्ड अमेरिकानो घ्या. तुला स्वीट नको असेल ते स्वीट नाहीये. जिंजर आला आहे. हा, sweet पाहिजे. तेच पाहिजे जिंजर लेमन गोड. जिंजर लेमन. ओके जिंजर लेमन. बस. तर आता माझ्याकडे ना एक सेगमेंट आहे ठीक आहे की ज्याचं ना जो र्युमर्स बद्दल आहे की आता तुम्हाला फक्त सांगायचं की र्युमर्स हे आहेत की नाहीये. तिथे बसशील त्याच्या मांडीत आता. ओके सो पहिली अफवा अशी आहे ओके की संतोष जुवेकर यांनी दीपिका पदुकोणची फिल्म फक्त विजू मानेंसाठी सोडली. ही खरंय. अफवा खरंय खरंय खरंय. ते फिल्मचं सांग. नाही पण जोगपट पण खरंच मला ऑडिशन दिलं होतं मी त्यातनं सिलेक्ट झालो होतो अँड दॅट वॉज माय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. पण ती मिस झाली त्याचं दुःख आहे पण त्याच्यापेक्षा जास्त दुःख आहे की आपण एक खूप उत्तम नट गमावला आहे. कारण इरफान सर पण त्यात असणार होते आणि नेमकं त्यांचं आजार पण त्यावेळेला ते कळलं लोकांना माहीत नाही त्यांना डिटेक्ट झालं आणि त्यामुळे ती थांबली फिल्म. सो सिनेमा करायला नाही मिळाला याच्या दुःखापेक्षा ते दुःख जास्त आहे की इरफान खान सारखा नट आपण गमावला. पण कोणती फिल्म होती? राणी नावाची फिल्म होती ज्यात विशाल सर स्वतः डिरेक्ट करणार होते आणि त्यातला पठारे इन्स्पेक्टर जो होता त्याच्याबरोबर ती राणी म्हणजे दीपिकाच्या ऑपोजिट होतं तिच्या नवऱ्याचाच रोल होता आणि इन्स्पेक्टर करप्ट इन्स्पेक्टर. पण एनिवे ओके सो दुसरी अफवा अशी आहे की क्रिस्टोफर नोलन जेव्हा मुंबईत आला होता तेव्हा त्यांनी स्ट्रगलर सालाचा एपिसोड त्यांना करायचा होता. हे किती खरंय? खरंय? मग अच्छा खरंच आहे. येऊरला 2 दिवस राहिला होतं गेट बाहेर ना. येऊरला साला हेच त्याच्यासाठी खरं ओडिसी आहे. सो तिसरी अफवा अशी आहे की कॉमेडी नाईट्स आणि इंडियाज गॉट लेटेंड नंतर चला हवी तर नेटफ्लिक्सवर येणार का? ती झी मराठीवर आली तरी खूप वेळ. आई शपथ. मी हसासकट खूप असणं झी वरती आहे. तो मागच्या वर्षीपर्यंत मी झी वरती काम करत होतो. माझं घर दार मुलं बाळ संसार जगातली ओळख म्हणजे महाराष्ट्रातली नाही सांगत आहे जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत मला ओळख झी मराठीने. माझ्यासाठी तो देवच आहे. आता नेक्स्ट अफवा अशी आहे की तुम्हाला कुशल तुमचं स्पेसिफिकली की तुम्हाला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हायचंय की कारण तुमचे कॅप्शन्स. त्याला मागच्या वर्षी साहित्य कला अकादमीचा पण पुरस्कार जाहीर झालेला पण त्याने तो सन्मानपूर्वक नाकारला कारण त्याच्या ज्या कविता होत्या ज्या इंस्टाग्रामवरनं तो टाकतो सुकून त्यात मी चुकून वाचतो. हे
एवढं पॉप्युलर झालं की साहित्य चुकूनच्या कविता चुकून वाचतो, किती वाईट आहे रे. पण नंतर मग त्यांचं कसं झालं की इकडे स्कूलपेक्षा अजून एक जुनून आणि तो ह्याच्यापेक्षा चांगला आणि तो जुनून बुजून करतो तो. आम्ही वसईला शूट करतो, वसईला शूट जुनून बुजून. क्लायमॅक्स चालू होता, क्लायमॅक्स. आणि क्लायमॅक्सच्या वेळेला अचानक संतोष आजारी पडला. तिथल्या वसईतला एक मित्र यायचा होता, तो आला धावत होता. आणि मग लक्षात आलं की हा त्या नावाने मिळतो, याला जो उत्तर देतो. म्हणजे ह्याची कवितांना जो खाली म्हणजे कमेंट मध्ये असतो रे एखादा की जो एक्सटेन्शन कविता अजून त्याचंच नाव जुनून होतं. आणि तो जुनून त्यांनी कविता आम्हाला करायची. बाजी केली होती. कारण तो म्हणाला, तो जुनून तो मी आहे. आम्ही एवढे हसलो. राजा नाव त्याचं. लास्ट अफवा एकच आहे की अपकमिंग फास्ट अँड फ्युरियस मध्ये विन डिझेलच्या जागी अभिजित चव्हाण यांना विचारलं गेलेलं. ती अफवा खरी आहे की खोटी आहे? एक मिनिट जरा, म्हणजे आता मी काय बोलत नाहीये, पण तुला असं वाटत नाही का तू आमची इज्जत काढतोयस की कधीतरी कोण ते दिग्दर्शक आपले क्रिस्टोफर नोलन. आणि हे म्हणजे तू प्रश्न विचारायला काय हरकत नाही, आपण मगाचपासून करतोय त्याच्यात. पण कोण आहे, कुठे गेला अनुराग? हे ना आता काय होतं माहितीये ना, आम्ही तुझे मित्र आता तू हसतोयस आमच्यावर, चांगली गोष्ट आहे. पण आम्ही तुझ्या वर्गात नव्हतो ना, म्हणजे तू आमची तशी मस्करी नाही करू शकत. तू एक लेवल आता हळूहळू जे तुझे प्रश्न आहेत ना ते अशा लेवलला येत चाललेत की आम्ही तुझे मित्र आहोत आणि तू आमची कशी पण घेऊ शकतो. असं इतकी इज्जत काढणारे प्रश्न नको, लक्षात घे. आता मला मगाशी पण राग आला म्हणून मी मगासपासून शांत आहे, मी बोलत नाहीये. स्ट्रगलर्स आला किंवा आम्ही काय हे नाही रे, रस्त्यावर पडलेले किंवा तुझ्या कॉलेजच्या टपरीवरचे नाही की तू कशी इज्जत काढशील आमची. तर ते हे मला असं वाटलं की तू मजा आणतोस, पण ह्या मजेचा आता लेवल जी आहे ना ती खूप तू बंद कर रे, कॅमेरा बंद कर, तू पण रे. काय म्हणजे ह्याचं काय झालं, 1-2 प्रश्न मी मजेत घेतली नाही असं नाही, बरं झालं तू बोललास. पण हा इज्जत काढायला लागला. आमचा सिनेमा रिलीज होणार आहे, तर तू आमचा इंटरव्ह्यू जर घेतोय तर तो रिस्पेक्टने घेतला पाहिजे ना, की हा असा तो तसा. मग ते तुम्हाला आले म्हणजे आमची त्याचा एपिसोड करायचा आहे का तुला, आमची कशी घेतली आणि तेजस खूप मोठा शाणा आहे आणि त्याने आमची कशी घेतली असा एपिसोड करायचा आहे. अरे नाही, ते र्युमरचा सेगमेंट जो होता ना, तर ते आता आपण काहीतरी विन डिझेल म्हणजे ते हॉलिवूडवाल्यांची नावं घेऊन हे कसे पात्र नाहीयेत, हे कसे असा एक त्याचा अप्रोच आहे तो प्रश्न विचारताना. सर नाही ते तू अरे आम्ही हसतोय मगाचपासून तुझ्यावर मस्ती मजा करतोय, पण तुला हे पण कळलं पाहिजे ना की तुझ्या जेवढं वय आहे ना तुझं एवढं ह्यांची करिअर्स आहेत रे, एवढ्या तुझ्या वया एवढ्या वर्षांची करिअर्स आहेत. तर त्याच्यात आपण मजा मस्ती करतोय, सगळं करतोय, पण हे जर असं नाही वाटत तुला की तू प्रत्येक म्हणजे हॉलिवूडवाल्यांची नावं घेतली तर ते लय भारी आणि आम्ही सगळे नाही सर तसं नाही आहे, ते कलेक्टिव्हली डिसाईड करत होतं. पण सो सॉरी, म्हणजे आम्ही एडिटमध्ये कट करतो, सॉरी. मला राहिलं नाही पाहिजे एडिट. हे पेट्रोल मध्ये इथेनॉल टाकायचं का जरा. पण सर अफवा खरी आहे काय? जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. आपण ना आता मैत्रीचं वगैरे सगळं बोलतोय. सो मध्यंतरी ना खूप मैत्री फेमस झालेली ती म्हणजे तुझी आणि अक्षय खन्नाची. म्हणजे जर तू मीम्स वगैरे जर बघितलं असशील तर मग ते काय असतं की तुला एक काहीतरी बोलायचं होतं आणि मग त्याचा एक मीम तयार होतो, मग तुला ऑब्व्हियसली ते मीम्स येतच असतील. तर मग ती रिॲक्शन काय असते की म्हणजे ट्रोल होणं नाही पण ते मीम तसं बनवणं, कारण माझ्यावर कधी तो मीम बनलाच नाही, त्यामुळे मला तो एक्सपिरियन्स. अक्षय खन्नाची माझी मैत्री नाहीये, मी त्याचा चाहता आहे, मला तो एक अभिनेता म्हणून खूप आवडतो. आणि जे काही झालं, जे काही समोर आलं, मला असं वाटतं की आपल्याकडे लोकांकडे ना सध्या पेशन्स संपले, त्यामुळे लोकांना पूर्ण काही बघत नाहीत, ऐकत नाहीत, त्यावर आपली विधानं देतात. सो हे नाही, जे झालं ते झालं. पण ऑब्व्हियसली सुरुवातीला मला खूप वाईट वाटलं होतं, बिकॉज
फर्स्ट टाइम ते झालं माझ्यासोबत. आता सगळ्यात कधी झालं नव्हतं, म्हणजे सगळ्यांबरोबर फर्स्ट टाइमच होतं, तसं माझ्यासोबत झालं. सो मी थोडंसं झालो होतो. आणि तेव्हा जास्त जेव्हा वाईट वाटायला लागलं ना, ते म्हणजे माझ्या आईला जेव्हा कळलं, वडिलांना कळलं, भावाला, माझ्या पुतणीला. काय घरच्यांना ते माहित नसतं ना, ती सवय नसते त्या गोष्टीची. आणि ते आईला त्रास व्हायला लागला. ट्रोलिंगची भाषा जेव्हा चेंज झाली खूप घाणेरडी. मी आता मरतोय, जीव देतोय, फाशी घेतोय, अब्युसिव्ह लँग्वेज झाली, तेव्हा मग ऑफकोर्स हर्ट होणार ना. मस्करी करणं, एकमेकांची खेचणं वेगळं, पण जेव्हा ते अब्युसिव्ह लँग्वेजवर जाते ना ट्रोलिंग, तेव्हा मग नॉट गुड. नाही इव्हन ॲबिसिव्ह, अरे काय इतिहास का वगैरे इथपर्यंत ठीक आहे. स्टार्टेड ना की आता काय संध्याकाळी जगत नाही, आता तो घेतोय फास. अरे ते काय मी घेणार नाही. अरे पण जेव्हा आई वाचते, जेव्हा वडील वाचतात, माझी पुतणी वाचते, त्यांना काय फील होत असेल, पर्सनल फिलिंग ऑब्विसली ना. मलाच काय, कुठल्याही मुलाबद्दल जर तू कोणाला बोललास, तुझ्या आई वडिलांना ते फील होणारच आहे. करेक्ट. सो मला ते तेव्हा नशिबाने माझ्याजवळ चांगले मित्र होते, मला समजून घेणारे, मला समजून सांगणारे, ज्यांनी मला त्यातनं काढलं बाहेर त्या टेन्शन मधून किंवा त्या विचारात. पण अशी बरीच लोक आहेत रे ज्यांना असं मित्र नसतील आणि त्यांना असं ट्रोल केलं जातं. त्यांचं काय होत असेल, त्याच्या मनाची, मला असं ट्रोल ठीक आहे करायचं, पण एक लिमिट ठेवा ना यार. एखाद्याच्या पर्सनल आणि त्याच्या जीवाशी काय तुम्ही जाता. करेक्ट. एवढंच. आता विचार ना, सचिन पिळगावकर इतका मोठा माणूस, कर्तृत्व संपन्न माणूस, केवढं, आणि त्याने काय करायचं बाकी नाही ठेवलंय रे. तरी पण त्याला पण छळलं गेलं ना. असं नाही, इतकं नाही. तुम्ही समोरची डिग्निटी विसरू नका. मला असं वाटतं की आता जसं कुठलीही गोष्ट, जसं खायची गोष्ट नसते, तसं ही फिल्म करताना तुम्हाला ऍज अ डिरेक्टर फ्रॉम द स्क्रॅच, की ही आता तुम्हाला जेव्हा ते कळलं की आता ही फिल्म बनवणार आहे मी, आणि तेव्हापासून आजपर्यंत की आता 31 जुलैला ती रिलीज होणार आहे अक्रॉस महाराष्ट्र, तर तेव्हा तो जो अख्खा फेज होता, ती फेज काय होती तुमची ऍज अ डिरेक्टर किंवा ऍज अ क्रिएटर ऑफ दिस फिल्म? ती फेज खरं तर तेच आहे की मला कधीच अनुभव जो आपल्याला पुरुष म्हणून मिळू शकणार नाही की बाळ कन्सीव्ह होतं आणि त्यानंतर त्याचे दिवस पूर्ण होतात. त्यावेळेला त्या बाळाच्या सगळ्या, मी असं ऐकून, मी झोलोईचा स्टुडंट आहे, आमच्या मॅडम असं म्हणाल्या होत्या ते शिकवत असताना की सलेनो तुम्ही ती भावना मिस करणार, तुम्हाला ते कधीच मिळणार नाही की ते जे बाळ आत लाथा मारत असतं, गोल फिरत असतं, म्हणजे काय, आणि मग ते लेबर पेनचं. तर मला असं वाटतं की प्रतिकात्मक, रूपकात्मक हे सगळं मला आत्ता कळलं. ते कन्सीव्ह होण्यापासून ते होतंय मोठं असं कळतंय. म्हणजे आत्ता आपण तुझ्याबरोबर गप्पा मारतोय, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तर हे म्हणजे काय, तर ते बाळ आता हात, धड, डोळे हे घेऊ लागलंय, ते फिरतंय, त्यातून लाथा मारतंय, आणि 31 जुलै ही डेट दिलेली आहे डिलिव्हरीची, आणि त्यात तर ती तशीच थोडीशी फिलिंग आहे. त्यावेळेला जे असेल मनात की अरे हो कसं होईल पुढे, याचं पालन पोषण पण करायचं आहे, म्हणजे त्या दिवशी सोडून चालणार नाही ना. ती फिल्म परत ती व्यवस्थित उभी केली पाहिजे, वाढवली पाहिजे, अजून जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे की येस हे माझं बाळ आहे. तर त्या सगळ्या अत्यंत इमोशनल फिल्म्स आहेत. विनोदी फिल्म आहे पण माझ्यासाठी इट्स अन इमोशनल जर्नी. 31 तारखेला आमची मुलगी 18 वर्षाची होणार, त्यामुळे तिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे. आता ती कशी वेगात कुठल्या स्पीडला गाडी चालवते बघूया. एकट्यात कधी रडलात का, किंवा तो एक असं इमोशनल डार्क फेज तुमचा प्रत्येकाचा आलाय, प्रत्येकाचा असतो रे, पण तो ओव्हरकम कसा करावा, म्हणजे जस्ट ऍज अ मोटिवेशन. कारण खूप जसं तुम्हाला कशी मला नसतं मीमचं, तर ते प्रत्येक जण पर्सनली घेऊन काय 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 करतात, पण ओव्हरकम करण्यासाठी हे असे मित्र जवळपास पाहिजे जे पॉझिटिव्ह वाईब असणारे, आयुष्यावर प्रेम करणारे आणि समोरच्यावर पण प्रेम करणारे, मित्र म्हणून प्रेम करणारे, जीवापाड माया करणारे मित्र आजूबाजूला असले ना की ह्या फेज जास्त वेळ टिकून राहत नाहीत. कुठलेही निगेटिव्ह वाईब्स अशा सहज परतवून लावतात आणि पॉझिटिव्ह अवकाश भरून आणतात. त्यामुळे असे मित्र पाहिजेत. असे मित्र असले की सगळं लाईफ सोपं होतं आणि बिकम इझी. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात. माझ्याही लाईफमध्ये आले होते. अत्यंत अवघड फेज होती, खडतर फेज होती. म्हणजे जसं त्याने मगाशी उल्लेख केला तसं अगदी इथपर्यंत जाऊन आलो होतो, कडेलोटापर्यंत. त्यावेळेला कुशल होता सोबत, त्याने. आणि शिवाय आम्हाला अनेकदा असे एक्सपिरियन्सेस आहेत की मला मागे पण सर मला नवरा बायको होते आमच्या आत्ताच्या पुण्यातल्या शोला ते आले होते.
आणि दोघेही फॅन होते. तर बायको म्हणाली माझा नवरा तर स्ट्रगलर साला बघतोच, तो आधी बघायचा, मला दाखवायचा नाही का, तर ती शिवेंची भाषा मग दाखवायला लागला. आणि एकदा असं झालं की माझ्या नवऱ्याला डिप्रेशनचा खूप मोठा अटॅक आला आणि मला सतत भीती वाटायची. मी दरवाजा उघडून बघायचे की हा बाथरूममध्ये काही करत तर नाही ना वावगं. आणि त्या फेजमध्ये मी त्याला सुरुवात केली स्ट्रगलर साला दाखवायला. आणि मग तो म्हणाला की सर स्ट्रगलर झाला नसता तर आज मी जिवंत नसतो. खरा किस्सा, हे खरं आहे, खरी गोष्ट आहे. ते दाखवतात आत्ता त्यामुळे भेटली. हां पुण्यात भेटलं तर बन म्हणजे ओव्हरकम करायला तुम्ही वेज आहेत. म्हणजे जसं मी आता असं ठरवलंय की मी डिप्रेशन येईल असे सिनेमेच बनवणार नाही, भले त्यांना मला नॅशनल अवॉर्ड मिळत असेल. मी असेच सिनेमे बनवणार की ज्याने लोकांना घटकाभर ते जे काही 2 तास 2.5 तास आहे ना, ते लोकांनी सगळं विसरलं पाहिजे की मला काय चिंता आहेत, हुरहुर आहे, टेन्शन आहे, भीती आहे, डिप्रेशन, एन्झायटी, सगळं विसरलं पाहिजे. येस, आय स्पेंट माय 2 hours लाईक आय लिव्ड अ लाईफ. वाव. अंकुश दादा, तुझं काही की तू ओव्हरकम केलंस किंवा असं काही द मोस्ट इमोशनल मोमेंट फॉर यू असं? हां केलं ना, माझं मीच केलं. पण हां, ओके. मी शक्यतो माझं काही माझ्या आयुष्यात काही चुकीचं वाईट काही घडत असेल मी कोणाशीच बोलत कधी स्वतः ओव्हरकम केलं? स्वतःच ओव्हरकम. पण आजूबाजूला बिचारे सगळ्यांचेच स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यात आपण सांगून असं म्हणतात की आपण वाटलं की दुःख वाटलं की ते कमी होत नाही. त्याला पण वाईट वाटायला लागतं की माझ्या बाबतीत असं. तर मी 99% मी शक्यतो प्रॉब्लेम सांगत नाही. कुशल दादा, तुझं असं काही एक? हा, माझ्या आयुष्यात अशी फेज येऊन गेली, भयंकर फेज. मला असं मैत्रीमध्ये बॅकस्टॅबिंग केल्यासारखं झालं. मी झोपेच्या 2 गोळ्या घेऊन पण मला झोप नाही लागायची. म्हणजे डोळे टक्क उघडे रात्रभर असायचे. त्यावेळेला एक बेकारीची कोराड पण अंगावर कोसळली होती. विजू माने बरोबर शेअर केली होती मी गोष्ट, की विजू माने मला रोज फोन करायचा, कारण माझी मेंटल स्टेट तेव्हा बरी नव्हती. आता पुन्हा ती फेज येणार नाही, पण त्या फेजमधनं बाहेर पडण्यासाठी मित्र हे 100% सोबतीला उभे राहिले. मित्र हवेत राहू तुमच्या आयुष्यात, आणि ते ओळखता यायला हवेत यार हे आपले मित्र आहेत. मेन हे मेन गोष्ट आहे. हे मित्र आहेत ते आपल्याला एकदा कळलं ना मग लाईफ टाईम. आणि ते खूप कमी असतात. हां, 2 सिलेक्टिव्ह 2, 3, 5च्या वर नाही जात मला असं वाटतं. हां, खूप असतात का? खूप असतात. आपण अपेक्षा ठेवली की प्रॉब्लेम मिनिमम सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही द्यायला शिका. घ्यायला लागलात ना नाईस. ऑलवेज बघ दुसऱ्या मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह. सर सॉरी, पण ह्यांनी विचारले म्हणजे तुमच्या डोक्यात आधी होतं का की एक एपिसोड ह्यांना घेऊन करायचा? प्रत्येक एपिसोड रिलीज झाल्यानंतर तो फोन करायचा, विचारी मजा आली, हा पंच मस्त होता, तो पंच मस्त होता. ऑफकोर्स जर ह्या एवढ्या सगळ्यांनी तू नावं घेतली तर सगळ्यांनी काम केलंय, तर आय वुड हॅव लव्ह टू हॅव हिम इन आवर एपिसोड. पण अंकुश खरंच खऱ्या आयुष्यात कुठलीच शिवी देत नाही, कुठलीच शिवी देत नाही. त्याला शिवी दिलेली आवडत नाही. म्हणजे असं काय नाही की तो हेट करतो आम्हाला, आम्ही शिव्या देतो म्हणून, पण तो स्वतःहून शिव्या देत नाही. त्यामुळे त्याचं असं जरी मला खूप पार्ट व्हायचं आहे तुमचा, पण प्रॉब्लेम तुला माहिती आहे मला ते शिवी नाही देता येत. आणि त्या ह्याच्यावर ते सगळं अडलं होतं. आणि काय कदाचित ईश्वराने तो लिहिलेला योगायोग होता की तुम्ही एकत्र यायचं, पण 7 इंचाच्या स्क्रीनवर नाही, 70 mm पडद्यावर. तो जुळून आला. आता मला असं आहे की तुम्ही प्रत्येकाने फक्त लोकांना हेच सांगा की मामाच्या गोव्याला जाऊया हे थिएटरमध्ये येऊन, चित्रपटगृहात येऊन लोकांनी का पाहिलं पाहिजे? लोकांनी यासाठी पाहिलं पाहिजे की बरेच दिवस झाले असं एंटरटेनमेंट मोठ्या पडद्यावर आलेलं नाहीये की जे आम्ही ग्रुपने एन्जॉय करू शकतो. म्हणजे मी ज्यावेळेला सिनेमा बघायला जायचो, मला कॉलेजचं आठवतं की आम्ही 30 लोक 40 लोक आम्ही बंक करून सिनेमे बघायला जायचो. आणि ते एकत्र बघणं जे आहे ना, की त्या टाळ्या शिट्ट्या तू बघ ना, तुला स्ट्रगलर्स आला, तू हेडफोन लावून बघितले असेल ऑफकोर्स, है ना. मग त्यावेळेला जर तुला अशी टाळी द्यावीशी वाटली, बाजूला कोण बाजूला कोणतरी पाहिजे, तर टाळ्या शिट्ट्या देत माझ्या मित्रांसोबत हा बघ, हा तो तूच आहेस, हा एक्सपिरियन्स मोठ्या पडद्यावर कधी येणार? तर आत्ता ही संधी आहे.
तर त्यासाठी हा सिनेमा बघा की माझ्या कुटुंबासोबत, मी माझ्या मुलीसोबत, माझ्या आईसोबतही बघणार आहे. तर कुटुंबासोबत असेल, फॅमिलीसोबत असेल, मैत्रिणी, मित्र सगळ्यांसोबत एकत्र कोपरखळ्या टाळ्या मज्जा करत हसण्यासाठी तुम्ही ह्या सिनेमाला या. मस्त. तुम्ही जगण्यावर प्रेम करता, तुम्ही हसण्यावर प्रेम करता, तुम्हाला हसायचं आहे, तुम्हाला आनंदी राहायचं आहे, तुम्हाला निरोगी राहायचं आहे, तर तुम्ही हा पिक्चर बघायला येणार. कारण हा पिक्चर कम्प्लीट पॅकेज घेऊन येतो तुमच्या एंटरटेनमेंट. मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट हा मैत्रीवरचा चित्रपट आहे, पण आमच्यासाठी हा फक्त चित्रपट नाही आहे, ही आमच्यासाठी खरी मैत्री आहे. आणि मैत्री होणे आणि मैत्री एकमेकात भिनणे म्हणजे काय असतं, तर ही आमची मैत्री एकमेकात भिनली आहे, ती बघायला या. मला असं वाटतं की प्रत्येक ग्रुपमध्ये एक खुश असतो, बाबा असतो, संजय असतो. तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला सापडले नाही पिक्चर बघताना तुम्हाला मजा आहे. आणि तुम्ही सगळे आपल्या मित्र मैत्रिणी जा आणि तुम्ही एन्जॉय करा. बेस्ट बेस्ट. मला असं वाटतं की सिनेमा म्हणजे काय समाज सुधारण्याचं माध्यम नाही, ते एंटरटेनमेंटचं माध्यम आहे. आमचा सिनेमा म्हणजे एक अपूची गोळी आहे. 2 तास तुम्ही एका वेगळ्या विश्वात जाल, तुम्ही मजा कराल, तुम्ही तुमच्या आयुष्यात आमच्यासारखे मित्र असतील तर स्वतःला तुम्ही धन्य समजाल, नाही तर आमच्यासारखे मित्र शोधायला बाहेर पडाल. म्हणून आमचा सिनेमा बघायला या. बेस्ट बेस्ट. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि खूप भारी झालं यार, मला खूप भारी वाटलं. आणि ठाण्यात झालं. आम्हाला पण रे ठाणे पोट भरल्यामुळे खूप भारी झालं होतं. थंड झालं तसे. आणि तुझ्या बरोबरचा इंटरव्ह्यू बरा झाला असताना तर मजा आली असती. तिकडे मध्ये तुझी जी चेचली ना त्याने मला आम्हाला लय मजा आली. आणि मधनं हे सोडत नाही का, हे काय सिनेमा बनवणं म्हणजे खायची गोष्ट नाही. सिनेमा बनवणं म्हणजे हे काय खायची गोष्ट नाही सारखं. मग त्याच्यावर असं का नाही बोलत, मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा बनवणं म्हणजे खायची. मी बोलतोय ना की मामाच्या गोव्याला जाऊया 31 जुलै 2026 ला सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊन बघा. आणि ठाण्यात असाल तर आपण एक करूयात ना एक शो. ओके डन.